नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ भगिनींनो, तुमच्या हक्काच्या सीमाताई न्यूजमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. भगिनींनो, आज 1 एप्रिल आहे आणि आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस गेला आहे. अनेक बहिणींच्या खात्यात 28, 29 आणि 30 मार्चला फेब्रुवारीचे पैसे जमा झाले आहेत. पण तरीही अशा हजारो भगिनी आहेत ज्यांना अजूनही फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही. मग आता पुढे काय करायचे? तुमचे पैसे कायमचे बुडाले का? आजच्या या विशेष 3 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता न येण्यामागची कारणे आणि त्यावरचे खात्रीशीर उपाय सांगणार आहे. बहिणींनो, जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला होता पण फेब्रुवारीचा आला नाही, तर सर्वात आधी 3 गोष्टी तपासा. डीबीटी स्टेटस. तुमचे बँक खाते आधारशी लिंक असूनही डीबीटी स्टेटस ॲक्टिव्ह किंवा इनेबल्ड आहे का ते तपासा. जर ते इनॅक्टिव्ह असेल तर पैसे जमा होणार नाहीत. बँक खाते बंद असणे. बऱ्याचदा व्यवहार न केल्यामुळे बँक खाते इनऑपरेटिव्ह किंवा बंद होते. अशावेळी बँकेत जाऊन KYC करणे गरजेचे आहे. नुकतीच केलेली दुरुस्ती. जर तुम्ही 28 मार्चच्या काही दिवस आधीच KYC दुरुस्त केली असेल तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही, थेट मार्चचा हप्ता मिळेल. बहिणींनो, काही भगिनींचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त झाले असल्यास त्यांचा लाभ आपोआप बंद होतो. तसेच जर तुम्ही अलीकडे बँक खाते बदलले असेल किंवा तुमच्या आधारवरील नाव आणि अर्जावरील नाव यात तफावत असेल तरीही हप्ता थांबवला जातो. जर तुम्हाला लाभ बंद होण्याचे नेमके कारण कळत नसेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात जाऊन आधार नंबरद्वारे तुमच्या फॉर्मचे स्टेटस तपासू शकता. तिथे तुम्हाला नेमकी अडचण समजेल. आज 31 मार्च ही KYC दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख होती. ज्या भगिनींचे पैसे तांत्रिक कारणामुळे अडकले आहेत त्यांनी आजच आपले स्टेटस तपासून दुरुस्ती करून घ्यावी. जर आज ही संधी हुकली तर एप्रिल महिन्यापासून मिळणारे पुढचे हप्ते सुद्धा धोक्यात येऊ शकतात. लक्षात ठेवा, आज 1 एप्रिल. हप्त्याचे नवीन वितरण थांबलेले आहे. त्यामुळे ज्यांना आज पैसे आले नाहीत त्यांनी घाबरून न जाता तांत्रिक चुका दुरुस्त करण्यावर भर द्यावा. भगिनींनो, हप्ता का आला नाही याची कारणे शोधून त्यावर वेळीच उपाय करा. सरकारने निधीची तरतूद केलेली आहे. फक्त तुमच्या तांत्रिक त्रुटी दूर होणे गरजेचे आहे. तुम्हाला जानेवारीचे पैसे आले होते का? आणि तुमची KYC स्टेटस काय दाखवत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ प्रत्येक गरजू भगिनीला शेअर करा आणि अशाच मार्गदर्शक अपडेट्ससाठी सीमाताई न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.